आम्ही आलोय आता सारसबाग मध्ये. ह्या माझ्या मैत्रिणी भीक माग्या. गुड मॉर्निंग गाईज. आज मँगोलीची आणि कटलेट्स खाऊन निघालो बाहेर. आजचा दिवस महत्वाचा होता. दिदू मॅडमचा लागणार होता रिझल्ट आणि दिदू मॅडमला पडले 81%. मग काय गुदू शेटनी मारली कौतुकाची थाप. आमची नानी आजारी असल्यामुळे आई तिला भरवत होती, पण नानीच्या गप्पा काय उरकत नव्हत्या. असोत नानी आता बरी आहे. आज भेटायला जायचं होतं माझ्या एकदम जिगरी मैत्रिणींना. ज्या माझ्या जन्मजन्मीच्या मैत्रिणी होत्या त्यांना घेऊन घातलं पुन्हा बाप्पांचं दर्शन घेऊन आम्ही घातलं सरळ सारसबाग. कारण आम्हाला तिथे निवांत गप्पा मारायच्या होत्या. जाता जाता कार्ट्याने एक एक गजरा घेतला आणि मस्त शायनिंग मारायला लागल्या. ये साला कर क्या रहा है यहाँ पे? सिद्धिविनायक बाप्पासाठी हार वगैरे घेतले आणि घुसलो ना मग मस्त सारसबाग मध्ये. आतमध्ये गेल्यानंतर सगळीकडे फिरत फिरत गेलो तर पाहतोय तर काय आमच्यासारखा एक कुत्र्याचा एक ग्रुप निवांत व्हायला आला होता. बापरे! नंतर मस्त गणपती बाप्पाचं दर्शन एकदम निवांतात घेतलं आणि तिथेच मंदिरात एका कोपऱ्यामध्ये आम्ही निवांत कॉलेजच्या गप्पा मारत बसलो. सुमीच्या गुमीच्या गप्पा मारता मारता 3 तास कधी निघून गेले समजलंच नाही. बोलून बोलून सुजलेली तोंड थंड करण्यासाठी एक एक सोडा मारला. नंतर कार्टांना भुका लागल्यामुळे स्नॅक्सच्या 2-4 डिशेसचं त्यांनी भुसकाट पाडलं. मित्रांनो, या भेटीसाठी पूर्ण 1 वर्षाची वाट पाहावी लागती. पोरी उन्हाळ्याच्या सुट्टीतच माहेरी येतात आणि हा दिवस त्यामुळे खूप महत्त्वाचा असतो. ह्या आठवणी आयुष्यभर आम्हाला जपून ठेवायच्या आहेत. नंतर पोरींना आपापल्या घरी सोडलं आणि आई आप्पाची ॲनिव्हर्सरी असल्यामुळे आम्हाला संध्याकाळी फुल फॅमिलीला संध्याकाळी आई आप्पांना निवांत वेळ द्यायचा होता. त्यामुळे संध्याकाळी आम्ही सोबतच डिनरला गेलो व तिथे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केले. आजचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा होता.